मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर या ब्लाउजची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती जाऊन तुम्ही बघा। एकाच वेळी 2 ब्लाउज कट केलेले आहेत हे। तर एक झाला शिवून तो मी त्याच्या सोबतच अपलोड केलेला आहे स्टिचिंग, ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग ते एकत्र दाखवले। आणि दुसरा हे फक्त पाठीच्या भागाची स्टिचिंग दाखवणार आहे मी। काठपदरच्या ब्लाउज पीसावर हे कटिंग कसं जोडायचं तिरकं काठ न कापता ते मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा। स्टिचिंगला सुरुवात करूया। तर बघा आपण इथे पाव इंचाचा कट दिलेला असतो, तो कट मॅचिंग कसा करायचा या कापडाला। इथं जर कट केला तर अर्धा काठ कट होतो असा, तर तो कट करायचा नाही। तर काय करायचं कसं जोडायचं ते बघा। इकडे लावून घ्यायचं व्यवस्थित, गळ्याच्या साईडला इथं येणार आहे। तर या साईडला आपल्याला पाऊण इंच आपल्याला तो टक्स मारायचा आहे इथून। या पद्धतीने। तर आता याचा अर्धा कुठे येते बघायचं, इथे येते। तर इथं मिळवायची ती टक्स अशी, ही टक्स मिळवायची आपल्याला। बघायचं हे अंतर किती आहे, 4.5 आता इथे आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा आहे असा। बरोबर या काठाबरोबर टक्स मारायचा। इकडे सुद्धा तसाच टक्स मारून घ्यायचा। या पद्धतीने काठ जसाचा तसा राहतो आणि पाऊण इंच ते वजा पण होतात त्याच्यातून। तर काठाच्या दिशेने असं नख मारून घ्यायचं याला। तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग जोडायचा आहे काठपदराच्या ब्लाउजला। कुठेही काठ कापायला लागत नाही आपल्याला। अजून थोडं कमी पडते हे बघा इथं, तेवढं अजून वाढवूया आपण। आता अशी अस्तर जोडल्यानंतर एक दाब टीप देऊन घ्यायचे, नंतर अस्तर पलटी मारून परत एक दाब टीप द्यायची। आणि आता चारी बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर।
तर आपण अगोदर ही मधून टिप मारून घेऊया मोठी. बघा मी मगाशी कट केला होता चारी बाजूनी, तरी सुद्धा एवढं कापड आतमध्ये राहिलं होतं. आता सुलट्याच बाजूने आपण चारी बाजू जोडून घेऊया. एवढं कापड एक्स्ट्रा झालं होतं बघा, त्यामुळे किती झोळ आला असता पाठीवर. तर अस्तर लावायला पण परफेक्ट लावलं गेलं पाहिजे. आता आम्ही एवढे अनुभवी असून सुद्धा कधी कधी कापडच असं असतं की त्रास देतं, म्हणून हा डबल कुटाणा झालाय मला. बघा अशी टक्स मारायची, म्हणजे टोक येत नाही बाहेर इथं असं. त्याच्यानंतर आपल्याला गळा कट करायचा आहे. या पद्धतीने मी तुम्हाला अस्तर जोडून दाखवले आहे. बघा कुठेही मी काठ कापला नाही, अगदी परफेक्ट काठ बसवलेला आहे. म्हणजे मधल्या भागावर जेवढा काठ आहे तेवढाच कडेला फिटिंगच्या साईडला पण येतो. कुठेही काठ कापावा लागत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा.